नमो बुद्धाय. जय भीम. आज भैयासाहेब उर्फ यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची जयंती. या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो. भैयासाहेब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकुलते एक पुत्र. भैयासाहेबांचा जन्म BIT चाळ नंबर 1 खोली नंबर 50 पोयबावळी परळ येथे 12 डिसेंबर 1912 रोजी झाला. त्यांना जन्मताच संधिवाताचा आजार होता. त्यामुळे पहिली 5 ते 6 वर्ष त्यांना चालता देखील येत नसत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 5 अपत्य झाले. त्यात यशवंत सर्वात थोरले. त्यांच्या पाठी 2 भावंडे रमेश व गंगाधर, तिसरी मुलगी इंदू आणि सर्वात धाकटा राजरत्न. पण 4ही अपत्य वर्षा 2 वर्षाची असतानाच मरण पावली. यशवंतांना बाबासाहेबांनी अल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये टाकलं व पुढे प्री दोंदे यांच्या परळ येथील आर्यम भट हायस्कूलमध्ये टाकलं. परंतु यशवंतराव म्हणजे भैयासाहेब लहानपणापासूनच आजारी असत. शाळेतील शिक्षणापेक्षा त्यांना छापखाना काढावा असं लहानपणापासून वाटत असे. ते प्राथमिक शाळेमध्ये असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात होते. तरी सुद्धा तेथून देखील ते मुलगा यशवंत व पुतण्या मुकुंद यांच्या शिक्षणाची चिंता वाहत असत. यशवंतराव जेमतेम मॅट्रिक देखील झाले नाही. आजारपण, अभ्यासापेक्षा छापखान्याची ओढ, आईचं अलोट प्रेम, अभ्यासाचा ससेमिरा पाठीमागे लावणारे कोणीच नसल्यानं, वडिलांची आदरयुक्त भीती व त्यांच्या सहवासात न राहिल्यानं किंवा स्वतःच्या मानसिक न्यूनगंडानं, यापैकी कोणत्याही कारणांनी का असेना, पण यशवंतरावांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत राहिलं हे मात्र खरं. 27 मे 1935 रोजी रमाईंचं निधन झालं. याचा जबरदस्त धक्का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बसला. भैयासाहेब अर्थात यशवंतही या धक्क्यानं 4 महिन्यांनी आजारी पडले. बाबासाहेबांनी काही दिवस त्यासाठी वकिली सोडली व प्रसिद्ध डॉक्टर दस्तूर यांना राजगृहावर आणून यशवंतांच्या प्रकृती तपासली. त्याच दरम्यान केरळचे भास्करण बाबासाहेबांना भेटण्यास आले होते. त्यांनी यशवंतची प्रकृती पाहून कोचीन अर्थात केरळ येथील वैद्याकडे नेण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे शंकर मामांसोबत त्यांना कोचीनला उपचारार्थ पाठवलं. त्या उपचारांनी त्यांची प्रकृती सुधारली. तदनंतर यशवंतराव आपल्या वडिलांनी चालवलेल्या समाजकार्यांकडे वळले आणि मग तेथून पुढे आयुष्यभर त्यांनी आपल्या कृतीप्रमाणे समाजसेवा चालू ठेवली. आपल्या सामाजिक कार्याचा प्रारंभ त्यांनी बाबासाहेबांनी स्थापलेल्या जनता पत्राचे संपादकत्व स्वीकारून 1944 साली केला. यशवंतरावांनी अनेक वर्ष निष्ठेनं कार्य केलं. त्यांचा विवाह मीराबाई यांच्याशी 19 एप्रिल 1953 रोजी परळ येथील आर्यन भट हायस्कूलच्या हॉलमध्ये बौद्ध पद्धतीनं झाला. विशेष म्हणजे बाबासाहेब मुंबईत असूनही या लग्नाला गेले नव्हते. कदाचित हे लग्न त्यांना पसंत नसावं. यशवंतरावांच्या कार्याचा आढावा घेत असताना डोळ्यापुढे उभी राहते ती भीमज्योत. 14 एप्रिल 1966 हे बाबासाहेबांची अमृत महोत्सवी जयंती.
हा उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्याचं प्रतीक म्हणून भीमज्योत आयोजित करण्यात आली. या ज्योतीने मध्य प्रदेशापासून महाराष्ट्राचा प्रदेश उजळून टाकला. आपल्या दिव्य प्रकाशानं अज्ञानरूपी अंधकार नष्ट केला आणि समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपुलकीचा प्रकाश पसरवला. संपूर्ण दलित जनतेला एक चेतना दिली, ऊर्जा दिली, आंबेडकरांच्या कार्याचा परिचय दिला. दलित आणि बौद्ध बांधवांच्या मनात नवचैतन्य निर्माण केलं. सूर्याच्या उदयानं संपूर्ण काळोख नष्ट व्हावा, मनातील भीती दूर व्हावी आणि नव्या आशा आकांक्षा फुलाव्यात, मनाला उभारी मिळावी, तेच कार्य या भीमज्योतीनं साध्य केलं. अनेक अडचणींना तोंड देऊन कार्यक्रम करणारी ही ज्योत बाबासाहेब आंबेडकरांच्या सुपुत्राच्या कार्याची महती पटवून त्यावर शिक्कामोर्तब करणारी ठरली. डॉक्टर बाबासाहेबांचा 75वा वाढदिवस 14 एप्रिल 1966 रोजी येत होता. हा दिवस अमृत महोत्सव म्हणून भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निश्चय त्यांच्या सुपुत्रांनी अर्थात भैयासाहेबांनी केला आणि त्यासाठी भीमज्योत प्रज्वलित करण्याचं त्यांनी ठरवलं. या भीमज्योतसाठी एक जीप त्यांनी खरेदी केली, ती सजवली. भीमज्योतीचा प्रवास 25 मार्च 1966 रोजी बाबासाहेबांचं जन्मस्थळ महू येथून सुरू झाला. भदंत वजीरबुद्धी यांच्या उपस्थितीत सायंकाळी 5 वाजता भीमज्योत प्रज्वलित करण्यात आली. ती नामदार जगजीवन राम यांचे शुभ हस्ते आणि ही भीमज्योत पुढील प्रवासास निघाली. महूकरांनी जड अंतकरणाने निरोप दिला. त्याच दिवशी इंदूरला रात्री कार्यक्रम झाला. भोपाळ, होशंगाबाद, बैतूल, नंतर नागपूरला भीमज्योत आली. नागपूर हे तर दलित चळवळीचं ऐतिहासिक ठिकाण. या ठिकाणी अनुयायांनी या भीमज्योतीला प्रचंड असा प्रतिसाद दिला. 1977च्या ऑगस्ट महिन्यात भैयासाहेबांना पंतप्रधान मोरारजी देसाई यांचं निमंत्रण आलं. भेटीसाठी 17 तारखेला शिष्टमंडळ नेण्याचं ठरलं आणि त्यात बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, संघप्रिय गौतम, BP मौर्य, नाह कुंभारे, AR बाली यांना भैयासाहेबांनी येण्यास कळवलं. प्रथम बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या निवासस्थानी विचार विनिमय करण्यात आला आणि मग ही सर्व मंडळी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या कक्षात गेली. या प्रसंगी मोरारजी देसाई यांनी तुम्हाला बौद्ध व्हायला कोणी सांगितलं असा अजगळ प्रश्न भैयासाहेबांना विचारला. भारताच्या पंतप्रधानाने असा प्रश्न विचारावा याचंच त्या सर्वांना आश्चर्य वाटलं आणि त्यावेळेस त्यांच्यावर भैयासाहेब कळाले. ज्या राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत, प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे, हे सर्व त्या महापुरुषाचं काम असूनही तुम्ही जो प्रश्न निर्माण केला त्याचं उत्तर देऊन आम्ही जाणार आहोत. तर मोरारजींना त्या प्रश्नाचं उत्तर भैयासाहेब म्हणाले, मी बाबासाहेबांचा सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष या अधिकृत वाणीनं सांगतो आहे, ते नीट ऐकून घ्या. आम्हाला बौद्ध व्हायला तुमच्या बापानं सांगितलेलं नाही. मोरारजी, ते माझ्या बापानं सांगितलं म्हणून बौद्ध झालो. हा भारताचा बौद्ध इतिहास आहे. तुमचा हिंदू इतिहास, त्या सवलती,
तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी त्वरित मुंबईला जाऊन देतो. काळजी करू नका. माझी जनता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईल. तुमचा निरोप मी जनतेपर्यंत देईन. काळजी करू नका असं बोलून भैयासाहेब संसदेबाहेर आले. बॅरिस्टर खोब्रागडे साहेबांनी त्यांना शांत केलं. परंतु भैयासाहेब म्हणाले, मला मुंबईला गेलं पाहिजे व मोरारजींच्या डोक्यामधील मनूचं वेड मला काढलं पाहिजे. यशवंतरावांचं शरीर बालपणापासून अनेक रोगांचं माहेरघर झालेलं होतं. बालपणापासूनच त्यांना रिलेमेटॉइडाई आर्थरायटिस होता. यशवंतरावांना बालपणी समुद्रात तप्त वाळूमध्ये पाय गाळून उभे करणं आणि त्यातून पायात ऊर्जा निर्माण करणं हा त्यांचा नित्यक्रम होता. त्यांना व्यवस्थित चालता यावं म्हणून आणि बोलता यावं यासाठी विविध प्रकारची खेळणी बालपणी त्यांच्यापुढे ठेवली जात. भैयासाहेब सातत्यानं आजाराशी मुकाबला करत. त्यांना रक्तदाब, मधुमेह हाही आजार होता. त्यामुळे साखर वर्ज्य असायची, मीठ वर्ज्य होतं. पायावर जास्त भार आला की पाय दुखायचे. तरीही सातत्यानं चालत असत, सातत्यानं प्रवास करीत असत. त्यांनी आपल्या शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलेलं होतं आणि यामुळे त्यांना मानसिक तणाव कमी वाटायचा. 1904 पासून KEM हॉस्पिटलमध्ये डॉक्टर KG नायर यांच्या युनिटमध्ये त्यांचे असिस्टंट डॉक्टर मुन्शी यांच्याकडून नियमित उपचार भैयासाहेबांवर सुरू होते. तरीही भैयासाहेब सातत्यानं कार्यात स्वतःला गुंतवून घ्यायचे. औषधोपचारांनी त्यांची प्रकृती चांगली झाली. एकूणच भैयासाहेबांची प्रकृती तोला मासाची होती. सातत्याची फिरती, सभा, मीटिंग, अधिवेशन यांच्यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण पडत होता आणि मोरारजी देसाई यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नानं भैयासाहेबांच्या वर्मी घावत झाला. त्यांची प्रकृती अधिक ढासळू लागली. नंतर त्यांनी जवी पवार यांना याविषयी पुस्तिका काढायला सांगितली. ते सातत्यानं या पुस्तिकेविषयी विचार करत राहायचे. या धक्क्यातून ते बाहेर पडू शकले नाही. खरं तर त्यांना या विषयावर आंदोलन उभारायचं होतं, रस्त्यावर यायचं होतं आणि त्यासाठी त्यांना दलित पॅंथरची मदत घ्यायची होती. पण या संदर्भात काहीच होऊ शकलं नाही. 17 सप्टेंबर 1977 रोजी सर्व जनतेचे भैयासाहेब आपल्या बांधवांना सोडून निघून गेले. मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. आकाशवाणीनं ती बातमी प्रसारित केली. रात्री 1:30 वाजता त्यांचं कलेवर राजगृहात आणण्यात आलं. सकाळी विधिवत संस्कार करून त्यांचं कलेवर बाबासाहेबांना जिथं ठेवण्यात आलं त्याच ठिकाणी ठेवण्यात आलं. 2 वाजता कलेवर ट्रकमध्ये ठेवण्यात आलं. ट्रकमध्ये मीराताई, सर्व मुलं, जवी पवार, बाविस्कर, KT आहिरे हे बसलेले होते. प्रेतयात्रा फारच मोठी होती. जागोजागी फुलांचा वर्षाव होता. भैयासाहेब अमर रहे च्या घोषणा संपूर्ण आसमंतात निनादत होत्या. भैयासाहेबांच्या अंत्ययात्रेत 10 लक्ष लोक सहभागी झालेले होते. राजाभाऊ भोळे, RD भंडारे, BC कांबळे, रासू गवई, भास्करराव भोजले इत्यादी मंडळी या अंत्ययात्रेला हजर होती. अंत्ययात्रा राजगृह व्हाया परळ मार्गानं सायंकाळी 6 वाजता दादर स्मशानभूमीत आली.
चंदनाची लाकडं रचली गेली. बाजूला एक छोटासा स्टेज उभारण्यात आला. स्टेजवर बरीच मंडळी दाटीवाटीनं बसली. अचानक काही तरुण मंडळी ऐक्य करा म्हणून स्टेजवरील मंडळींजवळ येऊन गलका करू लागली. स्टेज बऱ्यापैकी तकलादू होता. शेवटी तो कोसळलाच आणि यामुळे कुणाचंही शोकपर भाषण होऊ शकलं नाही. शोक सभेशिवाय बाकीचे सगळे संस्कार केले गेले आणि भैयासाहेबांचे ज्येष्ठ पुत्र प्रकाश आंबेडकर अर्थात बाळासाहेब यांनी चितेला अग्नी दिला आणि सर्वत्र शोककळा पसरली. बौद्ध बांधवांचा मोठा बंधू सर्वांचे भैयासाहेब अनंतात विलीन झाले. आदरणीय भैयासाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो.